ज्याही लाडक्या बहिणींना नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता आला नसेल त्या लाडक्या बहिणींच्या KYCमध्ये चुका झालेल्या आहे, तर त्याबद्दलची एक जी घोषणा आहे अदिती तटकरे यांच्याकडून झालेली आहे. तर बघू शकता, तर ज्याही लाडक्या बहिणींची KYC चुकली असेल त्यांना परत KYC करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाला आदेश देण्यात आलेले आहे आणि त्याबद्दलची संपूर्ण माहिती अदिती तटकरे यांच्या ट्विटर पेजवर त्यांनी दिलेली आहे. तर बघू शकता, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महत्त्वाची सूचना. महाराष्ट्रातील महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी त्यांच्या आरोग्य व पोषणामध्ये सुधारणा करण्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राबविण्यात येत आहे. या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सर्व लाभार्थ्यांनी दिनांक 31 डिसेंबर 2025 रोजीपर्यंत KYC करण्याची मुदत देण्यात आलेली होती. तर 31 तारखेपर्यंत मुदत देण्यात आलेली होती. त्या KYCमध्ये भरपूर लाडक्या बहिणींच्या हातातून चुका झालेल्या आहे आणि त्या चुकीमुळे त्यांचा जो हप्ता आहे हा थांबलेला आहे. त्यांना हप्ता आलेला नाही आहे, परंतु तुम्ही यामध्ये अपात्र घोषित झालेल्या नाही आहे. आता परत जिल्हाधिकारी जे कार्यालय आहे त्यांना आदेश देण्यात आलेले आहे आणि तुमची परत KYC करून घेण्यात येणार. तथापि काही कारणास्तव KYC करताना चुकीचा पर्याय निवडण्याची बाब निदर्शनास आली आहे. म्हणूनच योजनेच्या निकषानुसार या लाभार्थी महिलांची क्षेत्रीय स्तरावर अंगणवाडी सेविकामार्फत प्रत्यक्ष पडताळणी म्हणजे फिजिकल व्हेरिफिकेशन करण्याची सूचना राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलेली आहे. म्हणजे तुम्ही आता लक्षात ठेवा की ज्याही अंगणवाडी सेविका आहे, अंगणवाडी सेविकाकडून आता तुमची ऑफलाईन जे फॉर्म आहे तो भरून घेण्यात येणार आहे आणि असे आदेश जिल्हाधिकारी कार्यालयाला देण्यात आलेले आहे. तर आता जेवढ्याही लाडक्या बहिणी आहे ज्यांना नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता आलेला नसेल, या संपूर्ण लाडक्या बहिणींची जी यादी असेल ही आपापल्या जिल्ह्याच्या जेही जिल्हाधिकारी कार्यालय आहे तिथे देण्यात येणार आणि त्यांच्याकडून तुमची परत KYC केल्या जाणार. आणि ज्याही लाडक्या बहिणींच्या KYC चुकलेली असेल तर त्या लाडक्या बहिणींना परत त्यांचे डॉक्युमेंट सबमिट करावे लागणार आपल्या अंगणवाडी सेविकाजवळ आणि त्याप्रकारे तुम्ही तुमची KYC कंप्लीट झाली की तुम्हाला तुमचे राहिलेले संपूर्ण जे हप्ते असेल ते हप्ते तुमच्या बँक खात्यावर जमा करण्यात येणार. तर आता जेवढ्याही लाडक्या बहिणींची KYC चुकलेली असेल त्यांनी आपल्या अंगणवाडी सेविकासोबत तुम्ही बोलू शकता, परंतु अजूनपर्यंत त्यांना आदेश आलेले आहे किंवा नाही हे अगोदर कन्फर्म करा. जर त्यांना आदेश आलेले असेल तर तुम्ही त्यांच्याकडून तुमची KYC कंप्लीट करू शकता. KYC कंप्लीट झाल्यानंतर काही दिवसात तुम्हाला तुमचे राहिलेले संपूर्ण हप्ते तुमच्या बँक खात्यावर पाठवण्यात येणार. तर लाडकी बहीण योजनेमध्ये आता ज्याही लाडक्या बहिणींचे पैसे थांबलेले होते त्यांच्यासाठी आनंदाची बातमी आहे. तर संपूर्ण लाडक्या बहिणींना त्यांचा नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता हा त्यांच्या बँक खात्यावर जमा केला जाणार. तर याबद्दलची आता जी पुढील अपडेट येईल, लिस्ट जाहीर होणार किंवा KYCची साईट सुरू करून देण्यात येणार का, याबद्दलची अजूनही संपूर्ण लाडक्या बहिणींना चिंता आहे. तर लवकरच अपडेट येईल. अपडेट आल्यानंतर ती तुम्हाला आपल्या चॅनलवर उपलब्ध करून देण्यात येणार. त्यासाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा, चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा.